होत आहे. हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉक्टर भारती तळवेलकर यांच्या आवाजात. अनुवादक डॉक्टर भारती तळवेलकर आणि डॉक्टर जानकी संटोक. चॅप्टर 9 भाग 19. चिंतनाचे मार्ग. चिंतनाचे 6 मार्ग मागच्या भागात वर्णिले आहेत. 7 ते 13 मार्ग या भागात अभ्यासूया. 7वा मार्ग जनरलायझेशन, म्हणजे थोड्या उदाहरणांवरून जनरल लॉ काढणे. उदाहरणार्थ, आपण सगळे हत्ती पाहिले नसतात, तरी ठामपणे म्हणू शकतो की सगळ्या हत्तींना सोंड असते. 8वा मार्ग पर्टिक्युलरायझेशन, म्हणजे जनरल लॉ घ्यायचा आणि विशिष्ट केस सोडवायची. काउन्सिलर्स मानसशास्त्राचे लॉज त्यांच्या पेशंटना लागू करतात. फायनान्सर इकॉनॉमिक्सचे लॉज मार्केट स्थितीला लागू करतात. बीजगणितात इक्वेशन्स सोडवताना पर्टिक्युलरायझेशन वापरण्यात येते. 9वा मार्ग फर्स्ट प्रिन्सिपल शोधणं. हे तत्वज्ञान किंवा फिजिक्स मध्ये होतं आणि नंतर तेथून जास्त फॅक्ट्स आणि प्रिन्सिपल्स इव्हॉल्व होतात. सगळ्यात निर्विवाद फॅक्ट कुठलं? एपिस्टिमॉलॉजी हे विचार मंथनाचं फर्स्ट प्रिन्सिपल. फर्स्ट प्रिन्सिपल या संज्ञेचा वापर पहिल्यांदा ॲरिस्टॉटल यांनी केला. तरी सध्या त्याची प्रसिद्धी झाली ती इलॉन मस्कमुळे. हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकात हे फर्स्ट प्रिन्सिपल वापरले आहे. हे पुस्तक विचार, शिक्षण आणि ज्ञान यांचं फर्स्ट प्रिन्सिपल काढून देते. एकदा जीवनाचं फर्स्ट प्रिन्सिपल समजलं की मग माणूस त्याला हवं तसं आयुष्य घडवू शकतो. 10वा मार्ग प्रॉबॅबिलिटी थिंकिंग. या तर्काने हो किंवा नाही असे निष्कर्ष निघत नाहीत, परंतु प्रॉबॅबिलिटी कळते. हे जीवनात महत्त्वाचे असते, कारण निश्चितता बरेच वेळा दुर्लभ असते. 11वा मार्ग पॅसिव्ह थिंकिंग. हे विचार आराम करताना येतात. गहन विचारांनंतर विश्रांती हवीच. रँडम विचार येतात आणि नवीन शिकलेले ज्ञान मेंदूत अंतर्भूत होते. विचार मिसळून जातात आणि नवीन पॅटर्न तयार होतात. त्यांना नंतर शिस्त लावावी लागते. ओव्हर थिंकिंगने कल्पनांचा आणि संकल्पनांचा नाश होतो. म्हणून वेळोवेळी ब्रेक्स महत्त्वाचे असतात. कधीकधी आपल्याला काहीतरी दुसरं करताना ती संकल्पना समजते. कधीतरी फिरायला जाणं हे विचार करण्यापेक्षा उपयोगी ठरतं. जसं व्यायाम आणि विश्रांती यांचं संतुलन आरोग्यासाठी पाहिजे, तसंच सशक्त मनासाठी अंतर्गत व्यायाम आणि विश्रांती हवी. 12वा मार्ग पॅरलल थिंकिंग. जेथे जे बोललेले आहे आणि जे बोलायचे आहे यांच्यात काही डायरेक्ट संबंध नसतो. काव्य व इतर कला ह्या गटात येतात. उदाहरणार्थ, इसापनीतीतली गोष्ट कोल्हा आणि त्याची आंबट द्राक्ष. खरं पाहता ही शिकवण कोल्ह्याबद्दल नाही आणि द्राक्षांबद्दलही नाही. या गोष्टीतून काहीतरी वेगळं सांगितलं जातंय. 13वा मार्ग इन्स्टंट थिंकिंग. प्रयत्न न करता निष्कर्षाप्रत पोहोचणं म्हणजे इन्स्टंट थिंकिंग. इथे विचार मंथन नसतं, परंतु उत्तर झटकन झळाळतं. हे ज्यात आपलं कौशल्य आहे त्या प्रांतात घडतं.
हा विचारांच्या मननाचा परिणाम किंवा कधीकधी मननाच्या वेळी सुद्धा निष्कर्ष समोर येतो. जरी ही 13 चिंतन मार्गांची यादी व्यापक सर्वसमावेशक नसू शकेल, तरी यातील कोणतीही पद्धत चिंतनासाठी वापरता येईल. नेहमी विचार करण्याचे निरनिराळे मार्ग चोखाळल्याने निष्कर्ष सखोल व योग्य होऊ शकतात. एखाद्याचं आकलन मल्टी डायमेन्शनल होऊ शकतं. अशा प्रकारे व्यापक अर्थाने विचार मंथनाचे 2 मार्ग आहेत. एक तार्किक किंवा मुक्त, सरळ किंवा फिरून. कोणत्याही एका मार्गाने माणूस बुद्धिमान होऊ शकतो.